कथेचं नाव आहे रॉंग टर्न। आता 26 ऑगस्टची ही घटना। वेळ रात्रीचे 9। ठिकाण नेरळ रेल्वे स्टेशन। रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ अगदीच कमी होती, पण नेरळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत। तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहन चालकांची मात्र भाऊगर्दी झाली होती। 6 अनोळखी मित्र, पहिल्यांदाच भेटलेले, एकमेकांच्या स्वभावापासून अगदीच अनभिज्ञ। कोण कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचित देखील अंदाज नाही। मंगेश म्हणजेच मंग्याच्या वाढदिवसासाठी भेटलेले। अचानक रोया म्हणजेच रोहितने ओव्हरनाईटचा प्लॅन केला आणि किशा म्हणजेच कृष्णाने तो ओव्हरनाईट कुठे करायचा यावर शिक्का मारला। माथेरानच्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर ओव्हरनाईट करायचा बेत आखला गेला। हसीमने त्याच्या मराठी शाळेची काचकूच करीत अखेर ओव्हरनाईट करायचं मान्य केलं। सुब्या म्हणजेच सुबोधला काही पर्यायच नव्हता। त्यांनी नेरळ स्टेशनला जेवण केलं, खाण्यासाठी काही खाद्य सोबत घेतलं। आता कोथळगडला जाण्यासाठी अर्ध्या रस्त्यात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे ट्रॅकने पायी जायचं ठरलं। पण कोथळगड नक्की कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हते। मग काय, तोंड तर सोबतच होतेच की। त्यांनी तिथेच उभे असलेल्या वाहन चालकांना कोथळगडाच्या रस्त्याबद्दल विचारले असता वेगवेगळी उत्तरं मिळाली। ती ऐकून ह्या 6 जणांच्या बोऱ्या उडाल्या। 6ही जण फुल ऑन कन्फ्यूज झाले। आता काय करायचे? एवढ्यावर येऊन पुढचा प्लॅन रद्द तर करता येणार नव्हता। मग आता पुढे काय? तरी कृष्णाने इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारले असता त्याने तो गड माथेरानच्या डोंगरांमधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे असं अगदी ठामपणे सांगितलं। आता अशा द्विधा मनस्थितीमध्ये जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपले मन लगेच विश्वास ठेवतं। त्यांनी देखील हेच केलं। त्या अनोळखी वाहन चालकावर अगदीच सहजतेने विश्वास ठेवला आणि इथेच यांची फसगत झाली। ज्या वाहन चालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे 6 जण बसले आणि दंगामस्ती करीत गाडी घाट चढू लागली। रोया आणि सुब्या पुढे त्या चालकाजवळ बसले होते। रोयाची मस्ती चालली होती, पण सुब्या मात्र अगदीच शांत बसला होता। त्याचं त्या वाहन चालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं। रोयानं सुब्याला 2-3 वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करायचा प्रयत्न केला, पण सुब्यानं रोयाकडे रागाचा कटाक्ष टाकला। रोयाला सुब्याच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि रोया घाबरून पूर्ण घाटात गप्प बसला। सुब्याची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला होता, इतकी भयानक वाटत होती। मध्येच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती। सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती की आज रात्रभर फुल ऑन धिंगाणा, खूप सारी मस्ती आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि बरेच काही। घाटात गाडी एक वळणं घेऊन चढत होती। एका वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली। किशा आणि हसीम त्याला विचारू लागले काय झालं म्हणून। त्याने दोघांकडे फ्रंट रिअर मिररमधून पाहिलं। त्याची ती करडी नजर अनुत्तरित होती। त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुब्याचं संमोहन भंग पावलं होतं आणि सुब्या जागा होऊन विचारत होता काय झालं। तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता। अख्ख्या रस्त्यात एक शब्दाने देखील बोलला नाही। त्याचा अवतार देखील एकदम भयानक होता। दाढी वाढलेली, अंधारात सुद्धा त्याचे डोळे लाल पानवाल्यासारखे दिसत होते। ओठ काळपट लाल होता। गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला। थंडी असून देखील शर्टची वरील 2 बटणे उघडीच असो। त्याने गाडी थांबवल्यानंतर लगेच घाईतच गाडीतून खाली उतरला आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून गाडीतून खाली उतरण्याचा इशारा केला। त्याचे हावभाव पाहून अगोदरपासूनच भित्रा असणारा सुशा म्हणजेच सुशील मात्र अजूनच घाबरत होता। त्याने तर हनुमान नामाचा जापच चालू केला होता। असो, ते 6ही जण गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे देऊन त्याला पुढील मार्ग कसा आणि कुठून जातो याची विचारणा करताच त्याने त्याचे तोंड उघडले। प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ होती।
त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडीच भरली. मंग्याला जणू कापरच भरलं. त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच 2 पावलं मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मागच्यापेक्षा खूप वेगळा भीतीदायक भासत होता. सुशा आणि मंग्या यांच्यात डोळ्यातल्या डोळ्यात काही इशारे झाले. त्या चालकाने त्यांना एका रेल्वे ट्रॅककडे बोट दाखवले आणि सांगितले की ह्या ट्रॅकने सरळ 1 तास चालत राहा. 1 तासाभरात कोथळगड येईल. यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला थँक्यू म्हणून पुढे त्या ट्रॅकवर जाऊन उभे राहिले. पाण्याच्या प्रवासात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याला कुठे माहीत असतं की त्याचा प्रवास विनाशाकडे होत आहे. अशीच काहीशी गत ह्या 6 मित्रांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली होती. एक खेळ त्यांच्यासोबत खेळला जात होता. त्याचा सूत्रधार कोणीतरी भलताच होता. हे 6 जण म्हणजे शिकारी 1 आणि शिकार अनेक अशी गत या 6 जणांची होणार होती. सगळे उभे असतानाच सुशाने एका फलकावर लक्ष गेलं. त्याने तो फलक मोबाईलच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रॅक नंबर 134 असं लिहिलेलं त्यास दिसलं. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली. त्याला मध्येच कुठल्या हॉरर मालिका किंवा पुस्तकाची आठवण झाली असावी. वेळ साधारण रात्रीचे 10:30 झाली होती. हवेतलं गारवा वर वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लख्ख चंद्रप्रकाश असून देखील ते 6 मित्र काळ्या वावटाळ्याच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचे एक वळण पूर्ण केले आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगर आडोशाला झाकून गेला आणि जवळपास पूर्ण वेळ असणारा तो मंद चंद्रेरी प्रकाश आता अंधारात बदलत होता. तो अंधार एक भयानकता निर्माण करीत होता. ह्या लोकांच्या गप्पा रमल्या होत्या. त्या अचानक येणाऱ्या काळोखाने त्या गप्पा मंदावल्या होत्या. मंदावल्या कसल्या? पूर्ण बंदच झाल्या होत्या. वातावरणात एक गंभीरता आली होती. सगळेजण रेल्वे रुळावरून जोडीने चालत होते. सगळ्यात पुढे कृष्णा आणि सुबोध होते. त्यांच्या मागे गारटलेला मंग्या आणि बिलेला रोया आणि सगळ्यात शेवटी हनुमान नामाचा जाप करणारा सुशा आणि सुशावर हसणारा हसीम असे सगळे चालत होते. रोयाला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराचीच जास्त भीती वाटत होती. मनातल्या भयकारांना अंधारात स्वैर स्वातंत्र्य मिळते आणि तेच आकार प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते. रोया त्यापैकीच एक होता. मध्येच थंडीची एखादी झुळूक वातावरण भयावह कारला पुरेशी होत होती आणि थंड झुळूकूने देखील सुशाला घाम फुटत होता. रेल्वे रुळावर मध्येच खड्डे येत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वे रुळावरून जात होते. अशाच एक खड्ड्यावर रेल्वे रुळात सुशाचा पाय अडकला. इथूनच खेळ सुरू झाला त्या 6 मित्रांच्या जीवघेण्या ओव्हरनाईटचा. सुशाचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याच्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला. त्याने बाकीच्यांना आवाज दिला. त्याच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली होती. सुशाच्या तर डोळ्यातच पाणी आले होते. स्प्या, किशा, रोया आणि मंग्या तिथे जमा झाले होते. सुब्याने त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला. त्याने तो टॉर्च सुशाच्या पाय अडकलेला तिथे मारला. त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली होती. त्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं. पण इतक्यात सुब्याने जोरात किंकाळी फोडली. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले की याला झाला तरी काय. माथेरानच्या अंधार डोंगर रांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता. त्या किंकाळीने जणू त्यांच्यावरील भीतीचे सावट जणू अजूनच गडद केले होते. सुब्याच्या त्या विस्मित किंकाळीने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि किरू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला होता. सुब्याने ओरडतच सुशाचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला. मोबाईलचा उजेड देखील अपुराच होता. त्या उजेडात त्यांना 2 लाल रंगाच्या गोल हिरे सदृश वस्तू चमकल्यासारखे दिसत होते. त्या वस्तूची चमक मनमोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती. सर्वांनी सुशाचा पाय तिथून काढायचा प्रयत्न चालू केला. सुब्याचे
त्या 2 हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटत नव्हते. सुशाचा पाय तिथून काही केल्या निघत नव्हता. मंग्या आणि सुशा खूप घाबरले होते. रोया सुशाला धीर देत होता आणि किशा आणि हसीम सुशाचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले होते. इतक्यात मंग्याने देखील त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून सुशाच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांचीच बोबडी वळाली, कारण त्या चमकणाऱ्या 2 वस्तूंची हालचाल होत होती. मंग्याने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडा जवळ नेला आणि त्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते शब्दात खरंच वर्णन करण्यासारखं नाहीये. त्या चमकणाऱ्या 2 गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून तिथे एक काळं मांजर होतं, जे की अस्पष्ट दिसत होतं आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडले होते. ते पाहून सुशाने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचा नख उखडला गेला. तो जोरात ओरडला. त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली होती. खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावले. ते पाहून सुशाचा तर पारच धीर खचला. सुशा आता थरथरत होता. त्याची बोबडी वळली होती. सगळेजण घाबरून गेले होते. मंग्याला तर जणू कापरच भरलं होतं. सुशाचा पाय तिथून कसाबसा निघाला. खरंच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुशाच्या तेवढ्या धाडसाची दाद द्यायलाच हवी. एवढा घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिले नाही. हेच लाख मोलाचं धैर्य. एवढं सगळं घडत होतं. सगळी पोरं घाबरली होती. किशाला या गोष्टींची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता. हसीमच्या हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून जात होता. मंग्या पण वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होता, पण रोया त्याची भीती लपवू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार हे आता त्याच्या चांगलंच लक्षात आलं होतं. आणि सुब्या एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकतो होता काय माहीत. पण तो असा नव्हता मुळात. कसल्या ध्यानात मग्न होतास कोणास ठाऊक. घडलंय त्याचं न दुःख होतं, न क्लेश, न भीती. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. त्याचा चेहरा भावशून्य होता. सुशीलचा पाय आता त्या ट्रॅकमधून सुटला होता. तो अगदी घामाघूम झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते, भीती होती, पण पायाचं थोडक्यात निभावल्याचा आनंद देखील होता. पण आनंद देणारे क्षण हे क्षणभंगूर असतात याची कदाचित त्याला कल्पना नव्हती. आताशी कुठे सुरुवात झाली होती. ते जे कशाच्या जाळ्यात अडकत होते ही त्याची केवळ एक पूर्वकल्पना, एक झलक होती. असली खेळ तर अजून बाकी होता. सुशाच्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली होती. त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या आणि भीतीच्या वेदना जास्त होत्या. त्याला भानच नव्हतं की त्याच्या पायाला काही जखम आहे. सुब्या अजून शांत होता, जणू एक ध्यानस्थ साध्वीच. त्याचं फक्त शरीर तिथे होतं, मन कुठे होतं काय माहीत. असो, त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजून गंभीर होत चालला होता. एवढं सगळं घडून सुबोध अगदीच भावशून्य होता. उलट किशा चिंतातूर होता. त्याला कदाचित माहीत असावं की आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जाणे देखील धोक्याचे. हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालूच होते आणि त्यावर मंग्या आणि सुशा बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीतीही होतीच. ते पुढे हळूहळू वाटचाल करीत होते. तसतशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली होती. काही वेळापूर्वी सुशासोबत जे काही घडलं त्यातून सगळेजण सावरले होतेच. सुशाची भीतीमधून काही सुटका होत नव्हती. सगळे आता शांत होते. ते लोक पुढे पुढे चालत होते. त्यांना आता पावलोपावली भीती वाटत होती. पण त्या गर्द रात्री त्यांना पुढे चालत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. चालत चालत ते एक वळणावर आले. त्यांनी एक डोंगर पार केला. त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता त्या डोंगर आडोशाला गेला आणि त्यांच्यावर अंधारी छाया पुन्हा पसरली. ते पुढे चालत एका वळणावर येऊन पोचले. कळत न कळत वातावरणात अमानवीय शक्तींचा वावर असल्याचे जाणवत होतेच. मध्येच कुणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूला गेल्याचा भास त्याला झाला. तो क्षणभर बिचकला, पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता. कारण त्याला माहीत होतं की जर त्याने ह्या गिस्तीची वाच्यता केली तर सगळे अजूनच घाबरतील. म्हणून तो शांत होता. वेळ अघोरी झाली होती.
आत्तापर्यंत सगळं जणू एखाद्या तांडवाच्या सुरुवातीप्रमाणे घडत आलं होतं. भीतीने सगळ्यांच्या मनावर जणू अधिराज्य करायचा बेत आखला होता. सुब्याची शांत साधी या सगळ्यांच्या चिंतेचा विषय होती. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नव्हता आणि त्यातच भर की काय म्हणून सुशाला पायाला वेदना होऊ लागल्या होत्या. कोणाला कळो न कळो पण किशाला कळून चुकले होते की हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे आणि ह्यातून हाती काहीच लागणार नव्हते. चालत चालत ते एका वळणावर येऊन थांबले. ते वळण जरा विक्षिप्तच होते. त्या वळणावर ट्रॅकच्या दुतर्फा असणाऱ्या झुडपांनी एक बोगदाच तयार केला होता. तो झाडेरी बोगदा एखाद्या असली बोगद्यासारखा भासत होता. त्याच्या अलीकडेच कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसली आहे असे सतत वाटत होते. त्यांना ते कदाचित त्यांचे भ्रम असावे असे वाटले. म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पावले पुढे टाकताच ती वृद्ध व्यक्तीने तिथून हालचाल केल्यासारखी दिसली. ती व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी दिसेनाशी झाली. आत्तापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. सगळ्यांची जाम फाटली. पण हसीम मात्र मस्करीच करत होता. ते सगळे अजून थोडे पुढे म्हणजे अगदी त्या बोगद्याजवळ येऊन थांबले. तिथे त्याने काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले. ते सगळे जागच्या जागीच थांबले. त्यांना वातावरणातील बदल प्रकर्षाने जाणवू लागला. किशा, हसीम, मंग्यानी, रोयाला तिथे उष्णता जाणवत होती. उलट सुशा आणि सुब्या यांना थंडी जाणवत होती. म्हणजे काहीतरी विक्षिप्तपणे तेथील वातावरणात होते हे नक्की. सुशाने थंडी वाजत आहे असे सांगून हसीमकडील उबदार स्वेटर काढून स्वतःच्या अंगावर घेतले. सुब्याची देखील समाधी आता भंग पावली होती. त्याच्या तोंडून आता गुरगुरण्याचे आवाज येत होते. मंग्याला वाटले की सुब्या मस्ती करतो आहे म्हणून मंग्याने सुब्याला जोरात शिव्या घालायला सुरुवात केली. मंग्याच्या आवाजाचा जोर मोठा होता. सुब्याने रागाने मंग्याकडे एक कटाक्ष टाकला. मंग्याच्या शिव्यांचा जोर हळूहळू ओसरू लागला. मंग्या सुब्याकडे पाहून घाबरला. सुब्याच्या डोळ्यात त्याने भयानकता पाहिली होती. ती भीती तो विसरूच शकत नव्हता. तो असा एकदम शांत झाला की त्याने पुन्हा तोंडच उघडले नाही. ते सगळे आता त्या बोगद्याच्या तोंडावर उभे होते. त्या बोगद्याच्या आजूबाजूला एक चपळाईने हालचाल झाली. जणू एक बाजूने दुसऱ्या बाजूकडे कोणीतरी धावल्याची हालचाल तिथे झाली. आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पाने हलू लागली. झाडांच्या फांद्यामध्ये एक हालचाल निर्माण झाली. जणू एखादा सर्प तिथे वळवळत असावा. पण तो कोणी सर्प किंवा प्राणी नव्हता. ती अमानवी शक्तीची झलक होती जिने आत्तापर्यंत सुब्या तिच्या वशीकरणात डांबून ठेवले होते. झाडांच्या फांद्या हळूहळू वेग घेऊ लागल्या आणि झपाट्याने सळसळत येऊन त्या बोगद्याच्या दोन्ही कडांवर जणू एखादी मानवी रूपातील द्वारपाल बसावेत त्याप्रमाणे पसरल्या आणि शांत झाल्या. त्या बोगद्याजवळ जाण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. मंग्याचा धीर पूर्णतः खचला होता. हसीमने त्याची खिल्ली उडवत त्याला पुढे बोगद्याजवळ जाण्यास प्रवृत्त केले. इज्जतीचा प्रश्न उभा ठाकल्याने मंग्याने तेवढी हिंमत केली आणि मंग्या काही पाऊले पुढे चालला. इतक्यात त्याच्या मागून उष्ण प्रज्वलांचा एक गोळा सपकन येऊन मंग्याच्या पुढे पडला. जणू मंग्याची वाताच त्या आगीच्या गोळ्याला अडवायची होती. कोणाला काही कळायच्या आत मंग्या गेल्या पावलाने दुप्पट वेगाने परतला. त्याला अगदीच चिमटीचं अंतर धावून देखील धाप भरली हे विशेष. मंग्याच्या डोळ्यात भीती त्याच्या गळ्याशी आल्याची चित्रे दिसू लागली. त्याला तो धक्का सहन होत नव्हता आणि पचवताही येत नव्हता. भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याला काय बोलावे आणि काय नको तेच सुचत नव्हते. हसीमने वेळेचे गांभीर्य ओळखून रोयाच्या बॅगमधील पाण्याची बॉटल काढून मंग्याला पिण्यासाठी दिली. मंग्या आदाशासारखा पाणी पित होता. त्याला घाबरलेला पाहून सुशा अजूनच घाबरत होता. आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेली घटना घडत होती. ती पाहून सगळेच अवाक झाले होते. आता ह्या सगळ्यांसमोर एक घटना अशी घडत होती जी अख्ख्या प्रवासात घडली नव्हती. सुबोध काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. जणू तो मुकाच होता. तो जीव लावून बोलण्यासाठी पराकाष्ठा करत होता पण त्याच्या तोंडून काही केल्या शब्द फुटत नव्हते. हसीम थोडी हिम्मत करून
सुबोधचा हात कृष्णाच्या हातातून वेगळा केला आणि सुबोधला जवळ घेऊन सुबोधला बोलण्यासाठी प्रवृत्त करू लागला. हसीम जवळ येताच सुबोध थोडा शांत झाला. जणू तो हसीमने जवळ येण्याचीच वाट पाहत होता. हसीम जवळ येताच तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसीमला लिपटला. हसीम देखील त्याला जवळ घेऊन नक्की काय झाले आहे ते विचारू लागला. हसीमनं सुबोधवरील नजर हळूच केशाकडे फिरवली आणि डोळा मारून स्मितहास्य केलं. त्यावरून हसीमच्या मनात अजूनही मस्तीचाच बेत होता हे प्रतीत होत होतं. पण पुढे येणाऱ्या काहीच क्षणात हसीमची मस्ती जिरणार होती. हसीमने सुबोधला जवळ घेताच सुबोधच्या शरीरात काय तरतरी संचारली कोणास ठाऊक. सुबोधने हसीमला एक जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याचा आघात इतका प्रचंड होता की हसीम रेल्वे ट्रॅकवरून दरीच्या टोकावर म्हणजे साधारण 2 ते 2.5 फुटांवर जाऊन पडला. त्याची सगळी मस्ती सुब्याच्या एका धक्क्यातच जिरली असं तरी त्याच्या तोंडावरून वाटत होतं. हसीमनं मान खाली घातली अन उठून किशासमोर येऊन थांबला. सगळं शांत. सुब्या मात्र निर्लज्जासारखा उभा होता. त्याने त्याची नजर हसीमवर रोखून धरली होती. त्याच्या नजरेत ज्वलंत लावा दुस्मत होता. कधी फुटेल अन कधी बाहेर येईल काही सांगता येत नव्हते. त्याची नजर काळाचा घाव घेत होती. नजरेत कमालीची धार होती. सगळं वातावरण आघाडी निर्मनुष्य सहवासात गेलं. नीरव शांतता पसरली. सगळं शांत होतं. सुकलेल्या झाडांचा पालापाचोळा क्षीण आवाज करत होता. हिवाळ्यात पाने गळालेली झाडे मानवी सापळ्याप्रमाणे भासत होती. सगळं काही भयानक होतं. त्या खोलदरीत घुमणाऱ्या त्या वाऱ्याचा आवाज काळजात गाव करून जात होता. प्रचंड भयानकता निर्माण करणारा तो वारा अंगावर शहारे आणत होता. कदाचित पुढे येणाऱ्या संकटाची चाहूल त्या वाऱ्याला असावी. सुशील हे सगळं पाहत होता. त्याचे हावभाव काही बदलत नव्हते. त्याचं म्हणणं एकच होतं की इथून ताबडतोब सुटका करून घेणं. कारण तो आधीच घाबरट जीव आणि त्यात हे सगळं पहिल्यांदा अनुभवलेलं. त्यामुळे त्याची पूर्ती लागली होती. तिथल्या भयान शांततेची जागा आता कृष्णाच्या आवाजाने घेतली. कृष्णाने करड्या आवाजात पुढे निघण्याची सूचना केली. पुढे निघण्याशिवाय कोणाकडेच काहीच पर्याय नव्हता. पण आता सुब्याला अशा अवस्थेत एकट्याला चालायला लावणे म्हणजे पेटत्या विस्तवावर पाय ठेवून चालण्यासारखे होते. ह्या सगळ्यात किशा आणि रोया दोघंही शरीरयष्टीने धिप्पाड होते. त्यामुळे किशाने आणि रोयाने सुब्या दोन्ही बाजूला पकडून पुढे जायचे ठरवले. रोया बिचारा आधीच सुब्याच्या जवळ देखील जायला घाबरत होता आणि आता तर त्याला सुब्याला धरून चालायचं होतं. म्हणजे मिळवलं का? किशाने त्याला चॉईसच सोडली नव्हती आणि दुसरा काही पर्याय तर नव्हताच. हसीम, मंग्या आणि सुशा पाठीमागून चालत होते. सगळ्यांनी दबक्या पावलात त्या जाडेरी बोगदा सदृश्य गोष्टीमध्ये प्रवेश केला. हळूहळू चालत होते सगळे. अचानक तिथल्या वातावरणामध्ये भयानकता जाणवू लागली. निसर्गाचे सगळे लिखित नियम तिथे उल्लंघले जात होते. वातावरण इतके तप्त झाले की भर हिवाळ्याच्या रात्री सगळ्यांना दरदरून घाम फुटला. आता वातावरणात त्याचा जलवा दाखवू लागला होता. इतकं भयानक वातावरण त्या आवारात निर्माण झालं होतं की खरंच त्याचं वर्णन देखील किळस येईल. अतिशय घाण होती त्या ट्रॅकवर. सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. जणू काही मानवी मृतदेह दिवसेंदिवस सडलेत होते तिथे. इथं अमानवीय शक्तींचा जणू सुळसुळाटच होता असे आभास होत होते. मध्येच कुत्री भुंकून जीवाचा ठाव घेत होती. रातकिडे रात्रीची भयानकता दर्शवत होते. कानाजवळ कोणीतरी गुरगुरल्यासारखं भास चालू होते. सगळ्यांना या गोष्टीचं खूप त्रास होत होता. क्षणात वातावरण पुन्हा थंड झालं. अगदी पुरवतं म्हणजे पुन्हा उबाळी येत होती. निसर्गाने देखील जणू गुडघेच टेकले होते त्या शक्तीपुढे आणि जणू त्या मित्रांना गुदमरून मारण्याचा ठरावच झाला होता. एवढं सगळं घडत होतं पण एक माणूस शांत होता. त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं. उलट तो त्याच्या त्या नजरेनं सगळ्यांवर मानसिक हल्लाच चढवत होता. सुबोध. त्याला ह्या दुर्गंधीचं वाढलेल्या तापमानाचं काहीच विशेष वाटत नव्हतं. हळूहळू जसं ते पुढे जाऊ लागले तसे वातावरण पूर्ववत होऊ लागले. दुर्गंधी देखील कमी होऊ लागली. जसा जसा अंधार वाढत होता तसा तसा हा खेळ वाढत चालला होता. आधी सुशा, मंग्या,
सुब्या, हसीम आणि आता रोयावर काहीतरी संकट येणार होतं किंवा त्याच्यामुळे कोणाच्या तरी जीविताला धोका निर्माण होणार होता. आता रोयाचं डोकं प्रचंड दुखायला लागलं. त्यानं सगळ्यांना थांबवलं आणि हसीमकडून पाणी घेऊन प्यायला. त्याला कृष्णाने एका जागी बसवलं. त्याला जरा बरं वाटलं म्हणून ती लोकं उठून पुन्हा रस्त्याला लागली. चालता चालता रोयाला अचानक काय झाले कोणास ठाऊक. रोयाने सुब्याचा हात सोडला आणि दरीच्या टोक्यावर जाऊन उभा राहिला. किशाने स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतला. त्याच्या मनात कुठून दुर्बुद्धी सुचली आणि येड्यांना कोथळगडावर घेऊन आलो. रोया बराच वेळ दरीच्या खालील भागाकडे निरखून पाहत होता. तो पण आता कोणत्या तरी शक्तीकडून संमोहित झाला असावा. रोयाने दरीकडील समोरच्या भागाकडे बोट दाखवत किशाला आवाज दिला. ए किशा, अबे इकडे ये जरा. किशा काही त्याच्याकडे गेलाच नाही. रोयाने रागाने एक कटाक्ष टाकला. रोयाचे डोळे लालबुंद झाले होते. त्याची भीती अंधारात देखील वाटली असावी. ए किशा, तुला म्हणतोय ना इकडे ये म्हण, कळत नाही का बैलाच्या. रोयाने पुन्हा किशाला दम टाकला. पण आता येणारा आवाज रोयाचा नव्हताच हे किशाला लक्षात यायला वेळ नाही लागला. किशाने प्रसंगा धावन राखून रोयाकडे जाण्याचा शहाणपणा दाखवला. रोयाने किशाकडे पाहून एक ज्वलित हास्य केलं आणि पुढे बोट दाखवत म्हणाला, किशा, त्यो रस्ता दिसायलाय का तुला? त्यो रस्ता सरळ गेलं की कोथळगडावर जातो. चल तू ये माझ्या मागे. असं म्हणत रोया दरीत पाऊल टाकतच होता की किशाने त्याचा हात धरला आणि मागे खेचून खाडकन कानाखाली मारली. रोयाची जणू 10 जन्माची झोपच मोडली. तो शुद्धीवर आला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. हसीमने मात्र यावेळेस रोयाला जवळ घ्यायचं धाडस नाही केलं. पण मंग्याने रोयाला सावरलं. इतक्यात सुब्या बोललाच, कोण नाही वाचणार तुमच्यातलं? कोण नाही वाचणार? तुमचं मरण तुम्हाला इथं घेऊन आलंय. तुम्ही इथपर्यंत आलात तर खरं, पण परत नाही जाणार. त्याचं हास्य कर्कश होतं. आवाजात पळून पळून धाप लागल्यासारखे कंपन होते. अगदीच भयावह होतं. पण हा आवाज सुबोधचा नव्हताच. किशाची एखाद्या अमानवी शक्तीसोबत भाष्य करायची पहिलीच वेळ होती. उभ्या आयुष्यात त्याने फक्त असे किस्से ऐकलेच होते. अनुभवायची पहिलीच वेळ. पण तो जाणून होता, जो घाबरला तो गेला, जो घाबरून पण टिकला तो जिंकला. म्हणूनच त्याने सुब्यासोबत बोलण्याचे अतिउच्च धाडस केलं होतं. आता मात्र किशाचा एवढा वेळ राखलेला संयम तुटला. किशा ताटकन उभा राहिला आणि सुब्याजवळ जाऊन, आहेस तरी कोण तू? काय हवंय तुला आमच्याकडून? का त्रास देतोय तू आम्हाला? किशा बोलला. किशाने सुब्याकडे पाठ केली आणि रोयाच्या खांद्यावर हात ठेवत बोलला, मी नाही त्रास देतय. करता करविता तिसराच आहे. माझं काम मी करतोय. मला अडवाल तर. एवढं बोलून सुबोध पुन्हा हसू लागला. किशा आता मात्र खूप वैतागला होता. त्यालाही घाबरलेला पाहून सगळेच घाबरत होते. इतक्यात मागून कोणीतरी रडण्याचा आवाज येऊ लागला. किशाने मागे वळून पाहिले. खाली बसून दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून सुबोध रडत होता. आता मात्र हा त्याचा खराखुरा आवाज होता. थोडासा घसा बसल्यासारखा आवाज होता. आता सुबोध देखील कदाचित शुद्धीवर होता. किशा सुबोध जवळ सावधपणाने गेला आणि त्याची मान उचलून त्याला काय झालं विचारू लागला. किशा, चाल पटकन इथून निघूयात. पटपट चला रे, घाई करा. खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला तुम्हाला. इथं थांबून सांगणं शक्य नाही किंवा योग्य नाही. सुबोध बोलत होता. त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना हुरूप आला. आता हा खेळ संपला असं सगळ्यांना वाटलं. सगळ्यांचा जीव एकदाचा भांड्यात पडला आणि ते तिथून पुढची वाटचाल करू लागले. आता कदाचित सगळं काही ठीक झालं होतं, पण भीतीने मनात केलेले घाव विसरू शकत नव्हते. सुशा आणि सुबोध अजूनही घाबरलेलेच होते. सगळे ट्रॅकवरून हताश चेहऱ्याने चालत होते. सुबोध डोळ्यात पाणी होतंच. बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं. सुबोध आता काय बोलणार? त्याला काय सांगायचे आहे? ह्या सगळ्या प्रश्नांनी सगळ्यांच्याच मनात काहूर माजवलं होतं. आता रात्रीचे साधारण पहाटेचे 1:30 वाजले होते. म्हणजे साधारण 3.5 तास हा सगळ्या बाहुल्यांचा खेळ चालू होता आणि तो आता खरंच संपुष्टात आला होता की त्याची पूर्तता होणं अजून बाकी होतं. याबद्दल सुबोध सोडून सगळेच साशंक होते. प्रत्येकजण टेन्शनमध्ये होता. ट्रॅकवर सगळी शांतता होती. आता वातावरणात
कसल्याही प्रकारचा बदल नव्हता. हवेत काही प्रमाणावर गारवा होता. जे काही घडलं ते निवळण्यासाठी हे वातावरण पूरक होतं. सगळी अगदीच थकले होते. त्यांचे चेहरे त्यांचा थकवा आणि भीती लपवू शकत नव्हते. आता चंद्र त्यांच्या डोक्यावर होता. कदाचित ते डोंगर माथ्यावर पोचले होते. ट्रॅक करून चालताना हिवाळ्यात झाडाची झडलेली पाने पायाखाली तुडवली जात होती. त्यामुळे होणारा आवाज भीतीचं दडपण पुन्हा घालत होता. पण मंद वाहणारी थंड हवा त्यावर पांघरून घालत होती. चालता चालता अचानक पुढच्या वळणावर सगळ्यांना एक वस्तू दिसली. वस्तूचा रंग पांढरसा होता. चंद्रप्रकाशात एवढं नाही पण बऱ्यापैकी दिसत होते. सर्वजण थोडा वेळ हबकले, पण जास्त न घाबरता पुढे जायचं धाडस केले आणि त्या वस्तूच्या अगदीच जवळ जाऊन पोहोचले. ती वस्तू जवळून पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. ती वस्तू एखाद्या जुनाट मंदिराप्रमाणे दिसत होती. त्याच्या दरवाजावर काही प्राचीन घंटा बांधल्या होत्या. मंदिर खूपच जीर्ण अवस्थेत होतं. त्याच्या दरवाजावर कोळ्याचं जाडं अडकलं होतं. त्याची अवस्था खूपच घाण झाली होती. आता देवाच्या मंदिरात जायला कोणी का घाबरेल हे पण घाबरले नाहीत. हाताने जाळ्या झटकत त्यांनी मंदिरात प्रवेश केला. अगदी जुन्या फिल्म्सप्रमाणे मंदिराची अवस्था होती. थोडं आत जाताच तिथे एक मोठं पाषाण होतं. त्याची देखील अवस्था खूपच जीर्ण झाली होती. त्यावर धूळ, माती आणि उंदीरं घुशीनं केलेली घाण होती. सगळे अगदी उत्सुकतेने त्या मंदिराच्या भिंतीकडे पाहत होते. त्यावरील धूळ झटकत होते, पण तिथे पुरेसा प्रकाश नसल्यामुळे त्यांना काहीच ठीक असं दिसत नव्हतं. सगळे चालून आणि घडलेल्या घटनेमुळे खूप थकले होते. त्यामुळे मंदिरातीलच एका दगडावर बसले. हसीमने सगळ्यांना पाणी दिले आणि गळ्यातील मफलर काढून तो जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झाला. काही वेळ तिथेच पहुडल्यावर, सुब्या ठीक आहेस का बे आता? मंग्याने सुब्याला विचारले. जरा बरं वाटतंय रे, पण अंग खूप दुखतंय, सुब्या करड्या आवाजात बोलला. हसीमला पुन्हा लहर आली. अरे सुबोध राजा, तू ते जिम जरा जास्तच केलंय रे आज, त्यामुळे दुखत असेल अंग तुझं, हसीम रोयाला टाळी देत बोलला. सुशाच्या चेहऱ्यावर अजूनही गंभीर भाव होते. सुशाची भीती कदाचित ओसरली नव्हती. सुशाने गंभीर आवाजात सुब्याला प्रश्न केला. सुब्या साल्या, मगाशी तू काहीतरी सांगणार होतास, सांग ना आता, असं म्हणताच सुबोधच्या चेहऱ्यावर अविश्वासाची लकीर उमटली. त्याच्या चेहऱ्यावर शिथिलता आली. सांगतो, पण हसणार नसाल? हसीम, तू मस्करी न करता ऐकून विश्वास ठेवणार असाल तरच सांगतो, सुब्या बोलला. ठीक आहे महाराज, नाही करत मस्करी, बस सांग मग आता, हसीम सुब्याकडे पाहत बोलला. सुब्या शांत झाला. त्यांच्यात एकदम शांतता पसरली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती. मला एवढं काही आठवत नाहीये, पण जेवढं आठवेल तेवढं सांगतो मी, सुबोध बोलला. कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता. मी आणि रोया दुकानातून खाण्याचं सामान घेत होतो. मला मागून कोणीतरी आवाज दिला. मी मागे पाहिले. तो कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता. मंग्या, हसीम, सुशा, तुम्ही सगळे जेवणाचं बिल देत होतात. मला कोणी हाक मारली माहीत नाही. आवाज ओळखीचा नव्हता. मी लक्ष दिलं नाही. मी पुन्हा खाऊ खरेदी करण्यात लक्ष घातलं. मला पुन्हा आवाज झाला. मला कोणीतरी आवाज देतंय. यावेळेस मी जरा खुनशेनच मागे पाहिले. सगळं आत स्थिर होतं. म्हणजे सगळं काही मागाच्यासारखंच होतं. पण तो वाहन चालक जो कृष्णाशी बोलत होता तो माझ्याकडे पाहून हसत होता. तो माझ्याकडेच पाहून हसत होता, पण मी त्याला ओळखत नसताना त्याला हसून रिप्लाय का देऊ, म्हणून मी पुन्हा दुकानातील खरेदीकडे लक्ष घालून दुकानदाराला पैसे देऊन दुकानात बाहेर पडलो. खाऊ भरपूर घेतला होता. तो खाण्यात रोया व्यस्तच होता. पण मग आपण सगळे त्या गाडीजवळ पोहोचलो. मला गाडीत मागे बसायचं होतं, कारण रोयाने काही न काही खात होता आणि ते मला इरिटेट झालं असतं, म्हणून मी मागे बसावं या हेतूनं मागचा दरवाजा उघडला. पण त्या चालकाने माझा हात पकडला आणि माझ्याकडे पाहून पुन्हा तेच वैरी हास्यात हसू लागला. त्याचे डोळे माझी नजर खोडून काढू लागले. त्याने माझ्या डोळ्यांवर कहरच आणला. माझ्या डोळ्यांना एक घाणेरडी लकाकी जाणवली, अगदीच घाणेरडी. तिथं लोकांच्या रडण्याचे आवाज होते. मृतदेह सडल्यासारखा वास येत होता. खूप आक्रोश होता तिथे. मला असह्य झालं. माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. स्पर्श ओळखीचा होता. माझ्या डोळ्यापुढील
लकाकी गेली. मी मागे वळून पाहिले. रोया होता. मला बसण्यासाठी घाई करीत होता. मी त्याचा हात झटकला, पण त्या चालकाने मला पुढेच बसण्यासाठी सांगितले. मला मागे बसायची इच्छा असून देखील मी त्याचं बोलणं ऐकून पुढे काहीच विरोध न करता पुढे त्याच्याच शेजारी बसलो. त्याने गाडी चालू केली. आपली गाडी काही अंतरावर पुढे गेल्यावर सुशाला ATMमधून पैसे काढायचे होते म्हणून त्याने गाडी थांबवली. त्याला भीती वाटत होती म्हणून मंग्या त्यासोबत गेला. रोया आणि किशा, तुम्ही लघुशंकेला जाऊन येतो म्हणून तिथून गेलात. सुब्या हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. अंगावर शहारे आले होते. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. बाकीचे मात्र शांत होते. त्या जुनाट मंदिरात सुब्याचा एकट्याचाच आवाज होता. त्याचे श्वास त्या जुनाट देवळात संत लहरी उमटवत अंगात शहारे आणत होते. सगळ्यांच्या डोळ्यात उत्सुकता होती. सुब्या पुढे सांगू लागला, तुम्ही तिथून निघून गेलात. गाडीमध्ये आता तो माझ्या शेजारी बसला होता. त्याने पुढचा मिरर माझे डोळे दिसतील असा फिरवला. शेजारी बसून देखील तो माझ्याकडे पाहण्यासाठी आरशाचा वापर करीत होता. ही गोष्ट मला काहीतरी चाहूल देऊन गेली, पण मला काही कळलंच नाही. आरशात त्याची आणि माझी नजरेला भिडली. त्याची पापणी लावत नव्हती. मला पुन्हा तोच आवाज, तोच आक्रोश, तोच वास. मी पुढे चाललोय, माहीत नाही कुठे चाललोय. माझे डोळे बंद होते. एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत येतीये. माहीत नाही कोण आहे ती. मी कधी पाहिलंच नव्हतं त्या व्यक्तीला. हळूहळू ती व्यक्ती जवळ आली होती. खूप कुरूप चेहरा होता. अंगाचा पराचा घाणेरडा वास होता. चेहरा देखील अतिशय विद्रूप होता. इतक्यात खाडकन आवाज आला. माझी निद्रा मोडली. मी पुन्हा गाडीत होतो. रोयाने गाडीचं दार उघडलं होतं. चालकाने माझ्यावरचे डोळे रोयाकडे फिरवले. त्याच्या डोळ्यात द्रोह होता. जणू काही क्षणात रोह्याला मारणार होता. ह्याच आविर्भावात तो रोह्याकडे पाहत होता. इतक्यात सुशा आणि मंग्या पण आले. माझं मन अस्थिर झालं होतं. मला कळत नव्हतं मला काय झाले, मी काय पाहिले. मला सुचत नव्हतं तुम्हाला सांगावं तर काय सांगावं, कसं सांगावं. सुरुवातच होत नव्हती. शेवटची तर गोष्टच दूर होती. त्यानं गाडी पुन्हा चालू केली. त्यानं माझ्याकडे फिरवलेला आरसा माझ्याकडेच होता. त्यातून तो माझ्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यांचा खेळ चालूच होता. कदाचित मी त्याला वश झालो होतो किंवा अजून काही. माझी इच्छा नसतानाही मी त्याच्याकडे पाहत होतो. माहीत नाही मला काय झालं होतं. माझं डोकं अचानक जड भासू लागलं होतं. मला आता तुमच्यापैकी कोणाच्या वेळी काहीही हालचाल जाणवत नव्हत्या. मला कोणाचे आवाज ऐकू येत नव्हते. इतक्यात एक सूर्य तेजाप्रमाणे एक प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला. पुन्हा तीच लकाकी, पुन्हा तोच आवाज, सुबोध सुबोध आलास तू? तुझीच वाट पाहत होतो मी. अनोळखी आवाज होता. कोण आहेस तू? मला कशाला शोधत होतास? माझी वाट का पाहत होतास? मी इथं कसा आलो? पण मी विचारलं. अरे तूच काय? पण तुझ्यासारखं कोणीही चाललं असतं रे. पण तू कसा अगदी मला पाहिजे तेव्हा आलास ना, म्हणून तुला बोलावलं. तोच आवाज गहिरा होत चालला होता. अचानक मला तोच आक्रोश ऐकू येऊ लागला. तोच तो घाणेरडा सडका वास. माझं डोकं दुखायला लागलं होतं. मला किळस येत होती. मी कुठे होतो? ठिकाण माहिती नव्हतं. तिथे माझ्याशिवाय आणि त्या व्यक्तीचा आवाज होता फक्त. मला तिथे नकोसं झालं होतं. मी तिथून निघायचा रास्ता शोधत होतो, पण इच्छा असून देखील मला तिथून हलता येत नव्हतं. ती व्यक्तिरेखा माझ्याजवळ येऊ लागली. त्याच्या शरीराची दुर्गंधी हळूहळू वाढत होती. मला असह्य होती ती दुर्गंधी. मी डोळे मिटत होतो, नाक दाबत होतो, पण त्याचा काही फायदा नव्हता. ती व्यक्ती आता जोरात हसू लागली. इतकी जोरात की मला माझे कान फाटतील असं वाटू लागलं. ती व्यक्ती आता माझ्यापुढे होती. त्याची भयानकता मी शब्दात मांडूच शकत नाही. त्याच्या अंगातून येणारा घाणवास, त्याचे तोंड सडल्यासारखे दिसत होते. त्यातून पू बाहेर पडत होता आणि त्याचं ते राक्षसी हास्य अगदी नरकातला अनुभव देणारं होतं. कोण होता बे तो? तुलाच का धरलं त्यानं? दुसरी पोरं काय मेल्यात का? सुशानं तोंड उचकाटलं. मला माहीत नाही कोण होता तो, काय होतं, मलाच का धरलं त्यानं? काहीच माहिती नाही. मला फक्त एवढं कळलं की मी त्याचं एक प्यादं आहे. तो खेळ खेळत होता. तो चिडीचा डाव खेळत होता. त्याला सापशिडीच्या पटावर बुद्धिबळाचा खेळ मांडायचा होता आणि त्यानं मला प्यादं बनवलं होतं त्याचं काम करून घेण्यासाठी. सुबोध बोलला. सुबोध पुढे सांगू लागला.
तो दळभद्री माझ्याकडे येऊ लागला. मला किळस असह्य होती. मला त्याचा तो येणारा जीव घेणारा वास नको होता. तो माझ्याजवळ आला. त्याने मला स्पर्श केला. मला माझीच घृणा वाटू लागली. एवढा घाणेरडा स्पर्श करून घेण्यापेक्षा मी मेलेलं बरं हा विचार आता क्षणभर माझ्या मनात. तुला माझं काम करावं लागेल. तुला इथपर्यंत आणलंय ते माझं काम करून घेण्यासाठी आणि तुला ते करावं लागेल असं म्हणणं की मी तुझ्याकडे त्याच्याशिवाय पर्यायच नाही. ती त्याचं विक्षिप्त हास्य करीत बोलला. कसलं काम? मी काय नवनाचा नोकर नाही. एक साधा माणूस आहे. मी बांधील नाही तुझं काही काम करायला. मी त्याला थोड्या चढत्या आवाजात बोललो. त्याचं ते कुरूप हसणं माझी डोकेदुखी अजून वाढवत होता. तुला माझं काम करावंच लागेल. मी त्यासाठीच इथं आहे आणि तू माझं काम नाही केलं तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. मला काय, मी अमर आहे. तू नाही तर अजून दुसरं कोण? मी माझं काम करून घेईन. पण तू इथपर्यंत आलाच आहेस तर तुला असं कसं जाऊन देऊ? त्याच्या त्या क्रूर हसण्याने मला आता वेदना असह्य होत होत्या. मला आता काहीच सहन होत नव्हतं. पण मला तिथून निघताही येत नव्हतं. माझी शुद्ध हरपत चालली होती. मी निद्रेत गुंतत होतो. माझं बाण हरपलं. मी कदाचित झोपी गेलो. सुबोध सांगत होता. माझी शुद्ध हरपत होती. मला भान राहिलं नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येत होती. माझे डोळे चक्रावले आणि मी धाडकन खाली कोसळलो. आता मला काही दिसत नव्हते. काही ऐकू येत नव्हते. मला माहीत नाही मी बेशुद्ध होतो. पण काही मंत्र माझ्या कानावर पडत होते. संस्कृत होती ती भाषा. काहीतरी वेगळेच मंत्र होते. कधी न ऐकलेले. एखादाचा उच्चार कळत होता त्यापैकी. काहीतरी भयानक घडत होतं याची कल्पना मला आली होती. पण नक्की काय घडत होतं तेच कळत नव्हतं. ते मंत्रोच्चार कानात घर करत होते. मी जणू अर्धमेला झालो होतो. काही हालचाल होत नव्हती. डोळे उघडता येत नव्हते. इतक्यात मला जोरदार धक्का बसला. माझी निद्रा उघडली. माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. अचानक रोयाचा आवाज कानी पडला. त्याच्यासोबत तुम्हा सर्वांचे आवाज कानी पडू लागले. मी डोळ्यांवर जोर देऊन पाहण्याचा प्रयत्न केला असता मला माझ्या बाजूला रोया आणि तो वाहनचालक दिसला. नंतर लक्षात आलं की आपण सगळे गाडीत आहोत आणि आपण ज्या गाडीमध्ये आहोत त्या चालकाने गाडीचा करकचून मारलेला ब्रेक यामुळे माझी निद्रा मोडली होती. मी शुद्धीवर आलो होतो. पण मला हे आठवत नव्हतं की आपण कुठे चाललो होतो. मला काहीच आठवत नव्हतं. माझे कान एकदम सुन्न पडले होते. मला कोणाचाच आवाज ऐकू येत नव्हता. मला डोळ्यांसमोर फक्त ट्रॅक दिसत होता. आपण जसे पुढे जाऊ लागलो मी थोडा भानावर यायला लागलो. मधूनच माझ्या कानात त्या माणसाचा आवाज घुमू लागला. मला काहीच कळत नव्हतं तो काय बोलतोय. मध्येच आवाज बंद होत होता. काही वेळ माझ्या मनाला शांतता भासू लागली. इतक्यात माझ्या कानावर खूप भयंकर आवाजाचा आघात झाला. तो आघात खूपच तीव्र आवाजाचा होता. मला वेदना असह्य झाल्या. माझ्या कानात पुन्हा तोच आवाज घुमू लागला. कान तुंबले जात होते त्या आवाजाने. खूप कर्कश असा आवाज होता तो. हळूहळू एकाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येऊ लागला. त्याच माणसाचा आवाज होता. पण ह्यावेळेस मात्र अगदी स्पष्ट होता तो आवाज. म्हणत होता, सोडू नकोस त्याला. लक्ष राहू दे त्याच्यावर. तो हातातून नाही गेला पाहिजे. तो घाबरला की धर त्याला. तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही. पण तो कोणाबद्दल बोलत होता बे? कोणाला धरायला लावत होता? मंग्याने सुब्याला प्रश्न विचारला. तो मला सुशीलबद्दल बोलत होता, सुबोध बोलला. सगळे सुशीलकडे पाहायला लागले. बघ ये सुशा, तू उगाच भूताला भीतोस राव. भूताचं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम, तरी तू भीतोस. त्याने तुला धरण्यासाठी सुबोधचा जीव टांगला होता. बघ किती प्रेम करतं भूत तुझ्यावर. हसीम त्याच्याकडे पाहत हसून बोलला. त्यावर सगळे हसू लागले. पण मला का बे बोलावलंय ते भूत? सुशा जरा घाबरतच बोलला. माहीत नाही रे, सुब्याने उत्तर दिले. अख्ख्या मंदिरात एक शांतता पसरली. सगळे विचारात असताना एक आवाज आला. मी सांगतो. कोणीतरी वृद्ध व्यक्ती असावी. हातात पंतीसारखं एक पत्र होतं. त्याचा भगवा उजेड सगळीकडे पसरला होता. ती व्यक्ती हळूहळू जवळ येऊ लागली. ती व्यक्ती यांच्याजवळ येताच सर्वजण आश्चर्याने उभे राहतात. भगवी वस्त्रे प्रदान केलेला एक वृद्ध, दाढी वाढलेली, केस देखील शंकराच्या जटेप्रमाणे बांधलेले, एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात पंती,
असा त्यांचा वेश होता. डोळ्यात एक तेजस्वी ज्वाला होती जी मनाला प्रसन्न करत होती. माथ्यावर विभूती लावलेली, जणू हिमालयातील एखादा तपस्वीच. घाबरू नका, मला माहिती आहे ती व्यक्ती कोण होती, त्याने ह्यालाच का धरायचं ठरवलं, इत्यादी इत्यादी. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत माझ्याजवळ, ती तपस्वी व्यक्ती बोलली. पण बाबा, तुम्ही कोण? हसीमनं आदरपूर्वक विचारलं. मी गेली कित्येक वर्ष या जंगलात भटकतोय. मी इथंच या जंगलात राहतो. इथं कसली तरी कुजबूज ऐकू आली म्हणून इथं फिरकलो, त्या तपस्वीने तेवढ्याच नम्रतेने उत्तर दिले. त्यांच्याकडे पाहून कसलीही फसवेगिरीची किंवा मायावी शक्तीची भीती वाटत नव्हती. त्यांचं तेजस्वी रूप त्यांची सामर्थ्य सांगून जात होतं. सुशील बाळ मुळातच भित्रा आणि कमजोर, जरा कमी चपकल पण प्रामाणिक स्वभाव तोच याला घटक ठरला असता. त्याच्यावर वशीकरण करणं कधीही सोपं. ज्या व्यक्तीवर भीती आणि इतरांची मतं लगेच हवी होतात त्यांना वश करून हवं ते करून घेता येतं. पण याचं दैव खरंच बलवत्तर होतं, म्हणून याला नख उखडण्यापलीकडे काहीच झाले नाही. तपस्वी बोलत होते. त्याचं बोलणं सगळे आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. आत्तापर्यंत जे काही घडलं त्यांच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हतं. कोणी काही बोलायच्या आतच ते तपस्वी बोलू लागले. मला सगळं कसं काय माहीत, यापेक्षा तो राक्षस कोण होता आणि तो कशाला आला होता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तो एक खविसाचा प्रकार होता. तो या भूमीत हजारो वर्षांपासून कैद आहे. इथल्याच कुठल्या तरी झुडपात त्याचा मोक्ष लपला आहे. मला देखील माहीत नाही नेमकं कोणतं झुडूप आहे ते झुडूप जाळलं की त्याला मोक्ष मिळणार होता. पण मग तो आमच्या वाट्याला कशाला गेला? आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी? रोयाने उत्सुकतेने विचारले. हे बघ बाळ, मोक्ष हवा होता. त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता असावा लागतो. मग कदाचित सुबोध असावा. आणि जर समजा सुबोधकडून त्याला मोक्ष मिळाला असता तर पुढे जाऊन तो राक्षस सुबोधच्याच जीवाचा वैरी झाला असता आणि कदाचित सुबोधला मारलं देखील असतं त्याने, तपस्वी बोलले. पण मग बाबा, मला ती व्यक्ती जेव्हा आम्ही ट्रॅकवरून चालत होतो तेव्हा सोडू नकोस त्याला, लक्ष राहू दे त्याच्यावर. तो हातातून नाही गेला पाहिजे. तो घाबरला की धर त्याला. तो जर हातातून गेला तर तुझं काही खैर नाही. असं का म्हणत होती? तो राक्षस मला कोणाला धरायला सांगत होता? सुबोधने विचारले. बाळ सुबोध, त्याची शिकार तू नव्हताच. त्याला मोक्ष देणारा माणूस, मनाने भोळा, प्रामाणिक, तत्ववेत्ता शोधण्यासाठी त्याने तुझा वापर केला, पण तो अयशस्वी ठरला. त्याची शिकार, असली शिकार तर सुशील होता. सुशील असतानाच भित्रा आहे. त्याच्यावर भीती लगेच हवी होते. तो भीती सहन करू शकत नाही. इतरांनी त्याला काही जरी सांगितले तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा लगेच परिणाम होतो. परिणामी तो स्वतःला लगेच दुसऱ्याच्या स्वाधीन करतो. त्यामुळे त्याच्यावर मोहिनी घालणं कधीही सोपं. या सगळ्या कारणाने त्याने सुशीलला धरायचा प्रयत्न केला. पण काय बाबा? तपस्वींचं वाक्य पूर्ण होतंय न होतं तोच सुशील अतिउत्सुकतेनं तपस्वींचे वाक्य कापत बोलला. तपस्वी गालातल्या गालात हसले. बाळांनो, ज्याच्यासोबत सिद्ध पुरुषाचा आशीर्वाद असतो त्याला का कोणी वश करू शकेल? तपस्वी बोलले. बाबा, काही कळेल असं बोला ना, किशा बोलला. सुशीलच्या बॅगमध्ये स्वामी समर्थकांच्या पादुकांवरील उदी एका पुडीमध्ये बांधून ठेवली आहे. तपस्वी वाक्य पूर्ण करीत करीत उठले आणि मंदिराच्या बाहेर जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ हे सगळे उठून जाऊ लागले. त्यामुळेच मांजराने त्याचे रक्त पिऊन देखील त्याच्यावर तो राक्षस मोहिनी घालू शकला नाही. ते तपस्वी चालता चालता बोलत होते. त्यांच्या हातातील पंथीचा एक मोठा तेजस्वी प्रकाश तयार झाला आणि पाहता पाहता ते तपस्वी त्या प्रकाशात सामील झाले आणि तिथून गायब झाले. सर्वांना कळून चुकले ते तेजस्वी तपस्वी समर्थांचा अवतार होते आणि केवळ सगळ्यांच्या रक्षणार्थ आले होते. मनातल्या मनात सगळ्यांनी भित्र्या सुशीलचे आभार मानले. सुशा मात्र चाटच पडला होता. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहून एक हास्य दिले आणि पुढे चालू लागले. काही क्षणातच त्यांना पुढे मोठे विजेचे खांब दिसू लागले. सगळे तिथे पोहोचले. तिथून जाणाऱ्या 2 लोकांना त्यांनी कोथळगडाविषयी विचारले असता त्यांनी हे माथेरान असल्याचे सांगितले.
सगळ्यांना जरा जास्तच आश्चर्य वाटले, पण त्याची महिमा कोणी कधी ओळखू शकले नाही आणि कधी कोणी जाणू शकले नाही. ज्याने त्यांची महिमा जाणली ते अद्भुत म्हणवले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा व कथा आवडल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.